फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यात कधी पैसे येणार ते तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच आता 40,000 रुपये देखील सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार आहेत। कसे मिळवायचे, मे महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा, गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वात आधी कसे मिळवायचे, सर्व काही सांगणार आहे। त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यांना मेचा हप्ता आता सर्वात आधी येत आहे व त्यांना मेच्या हप्त्याची 1500 नाही तर सर्वात जास्त रक्कम देखील सरकारकडून मिळणार आहे। तर चला आता कोणत्या 16 जिल्ह्यात पैसे येत आहेत, जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। खूप सारे जण काय करतात, व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला पाहूयात आपण सविस्तर महत्त्वाची अपडेट। तर आता बघू शकता, लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। राज्य सरकारने एका पाठोपाठ एक मोठे निर्णय आता जाहीर केलेले आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता सर्वात महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने म्हणजे आपल्या अजित दादा यांनी घेतलेला आहे। अजित दादांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता चांगली रक्कम ही बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे। तर इकडे बघू शकता, आता सरकारने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पहिली यादी, दुसरी यादी व तिसरी यादी या याद्या आता सरकारने जाहीर केलेल्या आहेत। यामध्ये 16 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण हा आता शेवटचा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे। यामध्ये सरकारने आता महत्त्वाचा निर्णय देखील जाहीर केलेला आहे। यामध्ये बघू शकता, आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीमध्ये 16 जिल्ह्यांची नावे आलेली आहे। यामध्ये जर विचार केला तर आता जर तुमचा यामध्ये 16वा जिल्हा असेल तर आता तुम्हाला देखील चांगली खुशखबर मिळणार आहे। 16 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्या क्षणी आता तुम्हाला हे पैसे मिळून जातील। यामध्ये आता आपण सर्वात आधी 16 जिल्ह्यांची नावे पाहूयात। तर इकडे बघू शकता, यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेली आहे। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघत चला। यामध्ये आपण आता पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांची नावे पाहत आहोत। त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की सरकार जे 40,000 रुपये लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना वाटप करणार आहे, हे 40,000 रुपये नेमके मिळवण्यासाठी करायची तरी काय, कारण हे 40,000 रुपयांची रक्कम सर्व बहिणींना घेता येणार आहे। सर्व बहिणींना आता चांगला दिलासा यामुळे मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर आता तुम्हाला हे देखील सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ एकदा बघा। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 16 जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे, हे देखील आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर काय पाहायचं आहे, तर इकडे बघू शकता, मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी येण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येईल, हे देखील पाहायला मिळेल। त्यानंतर जून महिन्याचा देखील हप्ता सर्वात आधी कसा मिळवायचा हे देखील आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। कालचा व्हिडिओ ज्यांनी आपला शेवटपर्यंत बघितला आहे त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यांना आता या सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत। होय, ही खरी अपडेट आहे। तर चला आपण जिल्ह्यांची नावे सर्वात आधी पाहूयात। तर यामध्ये बघू शकता, आता लाडक्या बहिणीसाठी राज्याचे लाडके भाऊ यांनी मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। यामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच एकनाथ शिंदे भाऊ व अजित दादा यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। तर इकडे बघू शकता, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता चांगली रक्कम मिळणार आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे अर्थमंत्रीच आहेत। यामुळे आता पुणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। एकंदरीत जर विचार केला तर आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी बँक खात्यामध्ये आता सर्वात जास्त रक्कम येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 रुपयांचे पैसे वाटप देखील आता होत आहे। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर हे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील। मात्र पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं जेणेकरून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येतील हे देखील तुम्हाला माहिती देणार आहे। फक्त व्हिडिओ बघत चला। आता पुणे जिल्हा पात्र ठरलेला आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व बहिणींची आता चिंता मिटलेली आहे। आता कसलीही प्रतीक्षा करू नका। तर यामध्ये इकडे बघू शकता, सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता चांगली खुशखबर देखील आता मिळणार असून यामध्ये जर विचार केला तर आता चांगला मोठा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत जाहीर झालेला आहे। दुसरा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। आता बघू शकता, आपण 16 जिल्ह्यांची नावे सांगत आहोत। तुमचा जर यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला देखील चांगली खुशखबर मिळणार आहे। पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा। सातारामध्ये देखील चांगले पैसे वाटप केले जाणार आहेत। यामध्ये पहिल्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांना 3,000 रुपये, दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1,500 रुपये फिक्स आहेत। कोणत्याही क्षणी आता मेसेज येतील। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। सर्वात आधी मेसेज येण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगतो, जेणेकरून रक्कम जी आहे ती सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाईल। तर यामध्ये इकडे बघा,
सातारा जिल्ह्यातील सर्व बहिणींना आता 100 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद केलेली आहे. आतापर्यंत हा निधी मिळत नव्हता. सध्या स्थितीला जर विचार केला तर जेवढे रक्कम लागणार होती, जेवढा कोट्यवधींचा निधी लागणार होता, तो निधी सातारा जिल्ह्यासाठी सरकारने जाहीर केलेला आहे. तब्बल आता 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी सातारा जिल्ह्यातच वाटप होणार आहे. म्हणजे आता 3 विभागासाठी वेगवेगळ्या टप्प्यातील निधी पाहायला मिळत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी थोडा वेगळा निधी, दुसऱ्या टप्प्यासाठी थोडा वेगळा निधी आणि तिसऱ्या टप्प्यासाठी तर आणखीन वेगळा निधी. म्हणजे काही विभागाला जास्त निधी पाहायला मिळत आहे. काही विभाग जर छोटे असतील तर त्यांना विभागामध्ये जे आहे ते निधी थोडासा कमी देखील मिळू शकतो. मात्र आता काळजी करू नका, पहिल्या यादीत नाव आलं तर 3000 रुपये अशी जास्त रक्कम आता सरकारकडून येत आहे. आता फिक्स वेळ तुम्हाला सांगणार आहे कोणत्या क्षणाला मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात आता सरकारकडून सोडण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा साहेब यांच्याकडून हा निर्णय आता जाहीर झालेला आहे. यामध्ये बघू शकता दुसरा जिल्हा सातारा देखील आपण सांगितला. आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ते आपण जर बघायला गेलं तर तो जिल्हा आहे इकडे बीड. आता बीडचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यात देखील चांगली रक्कम मिळणार आहे. आता बीडमध्ये काळजी करू नका, आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. बीडमध्ये देखील हे पैसे आता वाटप होणार आहे. तर अजून कोणकोणते जिल्हे आहेत आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात. त्यापूर्वी 40,000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील आपण जाणून घेऊ. तर आता राहिलेल्या 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण आता इथून पुढे खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. यामध्ये आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला चांगली खुशखबर देखील मिळणार आहे. आता जर 2 मिनिटासाठी तुम्ही व्हिडिओ कट केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण आता राहिलेल्या 2 मिनिटात 830 रुपये सरकार सर्वांना देत आहे. सरकारनं सांगितलं आहे की हे पैसे मिळवायचे असतील तर आम्ही सांगितलेलं एक काम करावं, मेचा हप्ता जर आता मिळवायचा असेल तर त्यासाठी देखील एक काम करून ठेवा, अन्यथा मेचा हप्ता लवकर मिळणार नाही, जूनमध्येच मिळू शकतो. त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगत आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, कारण तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. 830 रुपयाची देखील ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग करण्याचा निर्णय आता जाहीर झालेला आहे. तर इकडे बघू शकता. आता सर्वात आधी आपण पाहूयात की 830 रुपये हे लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे मिळवायचे जेणेकरून तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाईल. तर चला आता आपण सविस्तर पाहूयात. तर इथे यामध्ये बघू शकता आता सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला असून आता यामध्ये जिल्ह्यांची नावे तर आलेली आहे. आपण 3 ते 4 जिल्हे पाहिलेले आहेत. तर आता सरकारने या ठिकाणी महत्त्वाची देखील माहिती दिलेली असून ती माहिती पाहणं गरजेचं आहे. इकडे बघू शकता सरकारने स्पष्टपणे ते सांगितलं आहे की आता याद्या आलेल्या आहेत. पहिल्या यादीत जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर सरकारकडून आलेल्या माहितीनुसार तुम्हाला किती रुपये रक्कम मिळणार, तर 3000 रुपये रक्कम मिळणार. इथे बघू शकता स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जसं नाव पहिल्या यादीत तुमचं येईल तशी 3000 रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येईल. यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. यामध्ये दुसऱ्या यादीत जर तुमचं नाव आलं तर फक्त 1500 रुपये मिळणार आहे, 3000 रुपये मिळणार नाही. तो तिसऱ्या यादीत जर नाव आलं तर 830 रुपयांची अशी चांगली रक्कम ही देखील तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता वर्ग करण्यात येणार आहे. सरकारकडून तुमच्या बँक खात्यात आता पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो, चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर आता यामध्ये लक्ष देऊन बघा. पहिल्या यादीत 3000 रुपये सरकार सोडत आहे. यामध्ये किती महिला आहेत, तर यामध्ये 32 लाख महिला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 32 लाख महिलांचं नाव पहिल्या यादीत घेणार आहे. दुसऱ्या यादीत 68 लाख महिलांचं नाव सरकार घेणार आहे. तिसऱ्या यादीमध्ये देखील आता बऱ्याच महिलांचं नाव घेईल. तिसऱ्या यादीतले पैसे तर सर्वांनाच घेता येणार आहेत, कारण की तिसऱ्या यादीतले पैसे हे गॅस सिलेंडरची रक्कम आहे. गॅस सिलेंडरची रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते आता पाठवण्यात येणार आहे. तर यामध्ये आता बघू शकता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड व मोबाईल नंबर तुम्हाला आता लिंक करायचा आहे. आता फक्त 2.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 2 मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे. आता लक्ष देऊन बघत चला, कारण तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करा. 1500 ऐवजी तुम्हाला देखील चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल. तुम्हाला चांगले पैसे आता वाटप करण्यात येतील. त्यामुळे चांगली खुशखबरी तुम्हाला मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर काळजी करू नका, तुम्हाला 3000 रुपयाचा देखील हप्ता हा नक्कीच मिळून जाईल. मात्र दुसऱ्या यादीत जर नाव घेतलं तर फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. आता तिसऱ्या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला 3000 रुपये तर मिळतीलच, मात्र गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत. हो, इकडे बघू शकता यामध्ये
स्पष्ट सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला 830 रुपयांचा देखील हप्ता मिळवता येणार आहे. हे 830 रुपये देखील आता घेता येणार आहेत. मात्र यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे. ते कोणतं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर हे 830 रुपये देखील गॅस सिलेंडरचे तुम्हाला नक्कीच मिळवता येतील. तुमच्या खात्यात हे नक्कीच जमा होतील. मात्र आता कोणत्या जिल्ह्यात हे 830 रुपये देखील वाटप होणार आहे ते देखील पाहूयात. व आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता सविस्तर बघू. तर यामध्ये बघू शकता आता राज्य सरकारने डायरेक्ट याद्या जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या सूचना आता थेट पैसे वाटप होणार आहेत. सूचना डायरेक्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांनी देखील स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता थेट बँक खात्यात जमा होत आहे. तर यामध्ये पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर झालेली आहे. तुम्हाला यादी या ठिकाणी दिसत असेल. आता या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला कोणतंही काम करण्याची गरज पडणार नाहीये. तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळतील. ऑटोमॅटिक सर्व काय काम सरकारकडील व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळतील. मात्र यामध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला जिल्हे सांगतो कोणते आहेत, कारण यामध्ये जर तुमचा जिल्हा निघलाच तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील. मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळेल. त्यानंतर पहिल्या यादीत नाव येऊन मे महिन्याचा हप्ता 1500 नाही तर 3000 रुपयांची रक्कम ही तुम्हाला मिळू शकते. मात्र तुमचा जिल्हा यामध्ये असणं गरजेचं आहे. आता ही यादी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवणार आहे. ही यादी पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ बघत चला. त्यापूर्वी आपण एक महत्त्वाची सूचना पाहूयात. तर इकडे बघू शकता एक धक्कादायक माहिती सरकारकडून जाहीर झालेली आहे. 3 याद्या तर जाहीर झालेल्या आहेत. मात्र चौथी यादी जी आहे ती यामध्ये जर तुमचं नाव आलं म्हणजे चौथ्या यादीत नाव घेता कामा नये. मग मोठी चूक होऊ शकते, कारण फक्त 500 रुपयेच मिळतील. लक्ष द्या, जर सरकारने तुमचं नाव चौथ्या यादीमध्ये घेतलं तर ही मोठी चूकच म्हणावं लागेल, कारण की फक्त 500 रुपयांचाच हप्ता मिळू शकतो. त्यासाठी काही झालं तरी सरकारने आपलं नाव चौथ्या यादीत घेतलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण आता बऱ्याच जणांचं नाव सरकार घेत आहे. छोटीशी चूक होत आहे. तुम्हाला वाटत असेल आपल्याकडून तर काय चूक झाली नाही, आतापर्यंत 1500 रुपयांचे हप्ते मिळाले, हा पण 1500चा हप्ता मिळेल. आता मात्र तसं नाहीये. एक छोटीशी चूक आहे, ती वाटत देखील नाही की आपल्याकडून झाली. मात्र त्या चुकीमुळे फक्त चौथ्या यादीत नाव येत आहे व आपल्याला 500 रुपयेच मिळत आहेत. आता ती कोणती चूक आहे ती तुम्हाला नक्कीच बघावं लागणार आहे. ती कोणती आहे ती तुम्हाला पुढे सांगतो. आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. आता 1 मिनिट लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. आता यामध्ये आपण सर्व काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची नावे. तर यामध्ये बघू शकता आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारे 16 जिल्हे आपल्याला तर पाहायला मिळतच आहेत. यामध्ये आपण बरेच 3 ते 4 जिल्हे आता पाहिलेले आहेत. यामध्ये आता पुढील क्रमांकाचे जिल्हे आपण आता सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे, तो म्हणजे पालघर आहे. जर तुम्ही पालघर जिल्ह्यात राहत असाल तर तुमची देखील आता प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण आता या पालघर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्येच आता 1500 रुपयांचा हप्ता तर वाटप होत होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात नाव आलं तर 3000 रुपये पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जर नाव तुमचं आलं तर 1500 रुपयांचा मेसेज येईल. कोणत्या क्षणी आता सरकार पैसे सोडणार आहे, बँकेच्या मेसेजकडे लक्ष द्या. त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट जी काय पुढे रक्कम असेल, 1500 असेल, 3000 रुपये असतील, 830 रुपये असतील, ती रक्कम तुम्हाला पुढे दिसून जाईल. ही सर्व काही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता जाहीर झाल्यामुळे तुम्हाला चांगला आता दिलासा मिळणार आहे. तर चला आता पुढील जिल्ह्यांची आपण नावे पाहूयात. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता आपण जिल्ह्यांची नावे तर पाहतच आहोत. यामध्ये महत्त्वाची बातमी म्हणजे आता 4 विभागाची नावे जाहीर झालेली असून प्रत्येक विभागाला 600 ते 800 कोटी रुपयांचा निधी थेट आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. यामध्ये इकडे बघू शकता 4 विभागाची नावे आता जाहीर झालेली आहेत. कोणते 4 विभाग आहेत की त्या ठिकाणी आता 600 ते 800 कोटी रुपयांचा निधी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा निधी वाटप केला जाणार आहे. ते नाव आपण आता पाहणार आहोत. आता हा निधी थेट आता महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्यानंतर इकडे बघू शकता पुढे काय माहिती आलेली आहे. तर 3 याद्या तर जाहीर झालेल्या आहेत. आता मोठी खुशखबर ही आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे. माहिती ही सरकारकडून आलेली असून एक महत्त्वाची घोषणा पुढे काय आहे इकडे बघा.
एक महत्त्वाची घोषणा आता जाहीर झालेली असून 16 जिल्ह्यात कोणत्याही क्षणी हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात, लाडक्या ताईंच्या बँक खात्यामध्ये आता वर्ग करण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे. यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत सरकारने एक सकारात्मक देखील निर्णय आता जाहीर केलेला आहे. त्यामुळे 2100 रुपयांचा हप्ता मिळवायचा कसा ते देखील तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. आता फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे. आता एवढा जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर चला आता यामध्ये आपण सर्व काही अपडेट जाणून घेऊया. तर बघा आता या 30 सेकंदामध्ये तुम्हाला लगेच सांगून टाकतो. 3000 रुपये मिळवण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक करून ठेवा. पहिल्या यादीत नाव येईल, 3000 रुपयांची रक्कम मिळेल. आता हा प्रश्न सुटला. आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं, तर आदितीताई तटकरे यांनी मागच्या वेळेसच सांगितलं होतं की हप्ता सर्वात आधी जर पाहिजे असेल तर आपलं जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा. हे आधार कार्ड तुम्ही काय करा, मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा, जेणेकरून ही सर्व काही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. सर्व रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वात आधी हप्ता येऊ शकतो. आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक करा. आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ते देखील सांगतो. यासाठी इकडे बघा, गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक करा. महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करा. पुरुषाच्या नावावरती असेल तर महिलेच्या नावावरती ते करायचं आहे. त्यानंतर शहरी भागात जाऊन सर्व काही फॉर्म, कागदपत्रे मिळवून 50 ते 60 रुपये खर्च येईल. त्यामध्ये सर्व काही काम तुमचं होऊन जाईल. तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.